महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आला आहे। आज जर तुम्ही अर्ज करत असाल तर कोणाचाही अर्ज भरला जाणार नाही। तुम्हाला या ठिकाणी एक एरर दाखवला जाईल। तो एरर काय आहे ते तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तो एरर म्हणजे तुम्ही आता अर्ज करू शकत नाही। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे। अशा प्रकारचा एरर भरपूर जणांना येत आहे। आता नक्की मोठा बदल जो आहे तो काय झालेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता भरपूर ठिकाणी प्रचंड प्रमाणात फ्रॉड होत आहे। नवीन जे काही केसेस आहेत ते उघडकीस येत आहेत आणि त्यामुळे सरकारने आता नवीन निर्णय घेतलेला आहे। 6 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन GR जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की तुम्हाला आता अर्ज करता येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागेल। तो ठिकाण म्हणजे अंगणवाडी सेविका। अंगणवाडी सेविकेकडेच आता इथून पुढे तुम्हाला अर्ज करावे लागतील। तो GR नक्की काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 6 सप्टेंबर 2024 चा हा GR आहे। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा GR काय GR आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या ही मर्यादित होत असल्यामुळे फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता त्याविषयीचा सविस्तर शासन निर्णय काय आहे ते बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 याद्वारे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले सर्व अधिकार रद्द करण्यात येत आहेत। म्हणजे आता यामधील 11 व्यक्तींपैकी कोणीही फॉर्म भरू शकत नाही। फक्त अंगणवाडी सेविका इथे फॉर्म भरणार आहेत। आता तेच फॉर्म तुम्हाला भरून देतील। अंगणवाडी सेविकेकडेच फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्या संदर्भातला हा जो शासन निर्णय आहे हा निघालेला आहे। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।